अनिल भवानी आणि आम्ही स्वतः पालकमंत्री महोदयांच्या गाडीत बसून मतदान केंद्रापर्यंत येत होतो. आम्हाला तोपर्यंत याची काही सुद्धा कल्पना नव्हती की मग त्या दिवशी झालं होतं काय तर सकाळी 9:30 का 10च्या दरम्यान सातारा शहर पोलीस स्टेशनला बापूसाहेब शिंदेचं अपहरण झालं अशा पद्धतीची तक्रार दाखल झाली. म्हणजे आदल्या दिवशी रात्री तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचं निराकरण केलं. त्या व्यक्तीनं स्वतः बापूसाहेब शिंदेनी जाऊन सांगितलं माझं अपहरण वगैरे काय झालेलं नाही. म्हणजे जाणून बुजून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता सातारा शहर पोलीस स्टेशनला तक्रार होते. म्हणजे ह्याच्या पाठीमागचा हेतू आपल्या सर्वांना समजून आला. मग काय झालं, आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये मतदानासाठी गेलो असता मी स्वतः लिफ्टमध्ये बसून 4थ्या मजल्यावर गेलो. अक्षरशः म्हणजे ध्यानीमनी सुद्धा नसणार नव्हती अशी गोष्ट घडली. मला अक्षरशः 25 ते 30 पोलिसांनी मला अक्षरशः म्हणजे सगळी मागणं पुढणं, कोणी हाताला, कोणी पायाला, छातीला, मागणं कमरेला, म्हणजे जिथं जेवढं मला जिथं ज्या ज्या ठिकाणी पकडता येईल त्या ठिकाणी पोलिसांनी पकडून मला अक्षरशः जेरबंद केलं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये मी मतदान केंद्रापर्यंत पोहोचायचा कसोशीनं प्रयत्न केला. अक्षरशः म्हणजे माझ्या कपडे फाटली. तुम्ही माझे कपडे बघितले असतील, माझी पॅन्ट सुद्धा फाटली, शर्टाला बटन राहिलं नाही, बनियन सुद्धा फाटला. आणि त्या परिस्थितीमध्ये मी जिथपर्यंत मेटल डिटेक्टर लावलेले होते तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. मला स्वतः पालकमंत्र्यांनी सुद्धा मला तिथपर्यंत पोहोचायसाठी प्रयत्न केला. मकरंद पाटील आबांनी सुद्धा मला तिथपर्यंत पोहोचवायसाठी प्रयत्न केला. नितीन काका पण होते. पण नंतर मी तिथं गेल्यानंतर ज्या मेटल डिटेक्टर पर्यंत पोहोचलो त्या ठिकाणी पोहोचस तोपर्यंत ज्या पोलिसांनी मला पाठीमागून अडवलेलं होतं ते पोलीस तिथपर्यंत पोहोचले. आणि पुढे मेटल डिटेक्टरला लागून गणवेशातील जवळपास 8 ते 10 ऑफिसर लोक होते. बरं, आपण कायद्याचा सन्मान राखणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. भाऊने आता सांगितलं की संदीप मांडवे आणि अनिल देसाईंच्यावर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये सिंगल कसल्याही पद्धतीचा गुन्हा पर्यंत कुठल्या पोलीस स्टेशनला नाही.